महाराष्ट्र स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या एसएम अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत एसएम अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे। संपूर्ण बातमी जाणून घेऊ। एकंदरीत आपण जर पाहिलं तर रेल्वेमध्ये 10वी पास वरती आरपीएफ भरती 2025 आता लवकरच जाहिरात जी आहे ती येणार आहे। या संदर्भात संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। आणि आता जर पाहिलं तर आरपीएफ भरती 2025 संदर्भात संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसाल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। दुसरं म्हणजे तलाठी भरती जे प्रश्नपत्रिका आहेत टाइप केलेले आहेत पूर्णपणे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत। ते घेण्यासाठी वनरक्षक प्लस तलाठी भरती दोन्ही एकत्रित आहेत टाइप केलेल्या प्रश्नपत्रिका आहे त्याची सुद्धा लिंक आहे। आणि आपली ईबुक जी आहे ती त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। घेण्यासाठी तिथे क्लिक करायचं आहे, पेमेंट करून तुम्ही घेऊ शकता। तर एकंदरीत पुन्हा एकदा विनंती आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर थेट आपण माहिती पाहू। तर आपण पाहिलं तर आरपीएफ एसआय परीक्षा आणि आरपीएफ कॉन्स्टेबल असे दोन पद असतात आणि कोण आयोजित करतं तर भारतीय रेल्वे मंत्रालय। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर यासाठी आपण 10वी पास एसआय सब इन्स्पेक्टर साठी वय आहे 20 ते 25 वर्ष आणि कॉन्स्टेबल साठी 18 ते 25 वर्ष वय असणं अनिवार्य आहे। शैक्षणिक पात्रता आपण पाहिली तर एसआय सब इन्स्पेक्टर साठी पदवी आणि कॉन्स्टेबल साठी 10वी उत्तीर्ण फक्त। तर यासाठी आपल्याला माहिती आहे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आरपीएफ भरती 2025 चे पात्रता निकष आहे तर ती सुद्धा आपण पूर्ण करणं गरजेचं आहे। अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी पूर्ण केलेल्या शारीरिक आवश्यकतेचा समावेश आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर याची पात्रता म्हणजे आपण 10वी पास आणि कॉन्स्टेबल या पदासाठी एसआय सब इन्स्पेक्टर पदासाठी पदवी असणं गरजेचं आहे। एसआय सब इन्स्पेक्टर साठी 20 ते 25 वर्ष, कॉन्स्टेबल साठी 18 ते 25 वर्ष अशा पद्धतीची ही पात्रता असणार आहे। यासाठी आपल्याला अप्लाय करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। याची जाहिरात आल्याच्या नंतर पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होईल। तोपर्यंत धन्यवाद।